और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो। तर नमस्कार मित्रांनो, कसे स्वागत आहे तुमच्या आपल्या अशा भन्नाट अशा लॉगमध्ये. तर आज संडे, तर आपण आज चाललेलो होतो तोरणा फोर्टला. तर आपला मेंबर बघा, जयेश आणि नवीन. तर त्याला आता थोडासा फ्रेश व्हायला आपण चहा पिऊ मस्तपैकी आणि जाऊ मग. तर काही सध्या आपण आलेलो तर पिंपरीमध्ये बस स्टँडला आलेलो होतो. आपण आता जाणार आहेत स्वारगेटला. आता थोड्या टायमाला आपली बस येईल आणि स्वारगेटवरनं आपण जाऊ विंझरला. मग ब्लॉग कंटिन्यू बघा, फुल मजा येईल तुम्हाला. काही सध्या आपण भारतीय विद्यापीठला आहे. 8:30ची आपली बस होती, फक्त 5 मिनटं लेट झालं, त्यामुळे आपली बस गेली विंझरची. आता बघू, नाश्ता करू लागले सगळ्यांना, नाश्ता करू आता. मग बघू काय करत होते आता. चला सध्या आता आपण नाश्ता करू. आपण मिसळ पाव मागवलाय. याला ह्या पुढची दुसरा काही येत नाही. बघू आपले काही, आपली बस गेली आता. आपल्याला लय कठीण जाणार आहे आता, झालं लय टाइम झाला आपल्याला. हो, कसं काय झालं नाश्ता करू आणि 2 hours later. काहीच आता आपण आलेलो ते आपण वेळलेले आहेत. खूप टाइम झाला आता, 12:30 वाजलं दुपारच्या. सध्या खूप ऊन आहे. हे मेंबर चाललं आपलं. बघू आता, काहीतरी नाश्ता घेऊ आपल्याला वरती, पार्सल घेऊ आणि मग डायरेक्ट चढायला सुरुवात करू. मग आता चला. तर काहीच आता आपण ट्रेकिंगला सुरुवात केली. हा बघा तोरणाचा बोर्ड. आता इथून आपल्याला जायचे, पण दिसत पण नाही. आता आपण सुरुवात करू ट्रेकिंगला. लय ऊन पडलंय, टाइम पण भरपूरच झाला. बघू मग आता जाऊ, चला. आता आपण चढायला सुरुवात केली. इथे काँक्रीटचा रस्ता आहे बघा, आणि आपल्याला असा चालत चालत त्या तिकडे जायचे वरती. चालत जाऊ मग. लई दमलं जातात, हिंमत करतो आणि जातो. इकडनं गाड्या पण जातात थोड्या वरपर्यंत. जर गाड्या आणत असेल तर वरती 60 का किती रुपये आहे. चला जाऊ मग. तर गाईस, तुम्ही थोडंसं वरती आल्यानंतर तुम्हाला इथे कॅम्पिंग करायला इथे आहे, सोय आहे. हॉटेल पण आहे, कॅम्पिंग पण करू शकता तुम्ही. ऑलरेडी इथं बस लागलेल्या आहेत. चल जाऊ मग, भरपूर दमले आता. जाऊ असते चला. तर काही थोडासा दम लागला आता, त्यामुळे थांबलो, थोडासा आराम करतो, पाणी बिणी गेलो. आता जाऊ मग. जास्त थांबून पण दमणार नाही आपल्याला, कारण टाईम पण भरपूर झाले आपल्याला. आता 1-1.5 झाला असेल, सध्या 1.5 तर झाला असेल आरामात. जाऊ मग. परत आपली 7ची बस आहे इथनं वेल्ल्यापासून. परत 7ची गेली तर मग परत नंतर गाड्या पण नाही भेटायच्या. मग लवकर निघायला लागलं आपल्याला, 6 वाजेपर्यंत तरी खाली यायला लागलं आपल्याला. चला जाऊ मग, चला कंटिन्यू करू आपली ट्रेकिंग. तर काय, जातो थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला इथं पार्किंग बघायला भेटेल. आणि इथं आपला काँक्रीटचा रस्ता पण संपल, मग इथून ऑफ रोडिंग चालू आहे, ट्रेकिंग. आणि आपल्याला त्या तिकडे जायचे वरती. आता एकदम खरी ट्रेकिंग सुरू होणार आहे. जाऊ मग आता, चला कंटिन्यू करू ट्रेकिंग. वरती आल्यानंतर तुम्हाला अशा झोपड्या बघायला भेटतील. तिथे तुम्हाला पाण्याची सोय, लिंबू सरबत भेटेल. आता आम्ही सध्या लिंबू सरबत मागवलंय आणि आम्ही थोडंसं आणलेलं खाला, तेवढं खाऊ, परत सुरुवात करू. हे तर मेंबर बसलं आपला. इकडे बघा कसा डॅम आहे.
खूप भारी. काही आता आमचं अर्ध चढून झालेलं आहे. सगळं दमलं, कोणा हिंमतच राहिली नाही. हिंमत करून परत पुन्हा एकदा आपली ट्रेक सुरू करू. थकवा लागतंय. माशी पडला लड्डू मुत्ते लड्डू मुत्ते. चल जाऊ मग. तर काहीच खूप चढलो आणि फायनली पहिल्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचलो. हा बघा दरवाजा. खालचा सीन बघा कसा आहे. आणि हे इकडं चढतात काही जण. तर एक नंबर आहे काहीच काही बोला. काय एवढी चिमुकली पोरं पण इथं वरती येतात बघा गडावर. जय जय भवानी. एवढी चिमुकली पोरं सुद्धा सर गडावर येतात काहीच. तर काहीच आता फायनली वरती आलेलो आहेत. इथं पाण्याची टाकी आहे बघा. आहे वरती पाण्याची टाकी आहे आणि ते इन्स्ट्रक्शन दिलंय. काय बाले किल्ला, बुदलामाची, कोकण दरवाजा, पूर्ण काय काय येते ते तेवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. चला जाऊ मग आता. पाण्याची टाकी इथं बघू. इथं खोकट टाकी. हा बघ इथं एकदम स्वच्छ पाणी. थोडासाच आहे पण एकदम स्वच्छ आहे. आणि हा वसतिगृह आहे त्यांचा त्या काळातला. आता आपण असं चालत जाऊ वरती. मग तिकडनं तसा तसा त्या साईडला जाऊ झुंजार माचेला. चालत जाऊ मग. तोरणेश्वर मंदिर पाहायला भेटे. तोरणेश्वर मंदिर हा बघा. आणि साईडलाच तुम्हाला इथं कोकण दरवाजा बघायला भेटेल. आता आम्ही लॉग असं बोललं जरा दणदणीत वाटलं पाहिजे काय रे. या तो बी ब्रँडेड. तर गाईस तुम्ही पहिल्यांदा गडावर आल्यानंतर गडाच्या उजव्या दिशेने गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा कल्याण दरवाजा लागेल. आणि त्याच्यानंतर थोडंच पुढे गेल्यानंतर तुम्हाला झुंजार माची लागेल. तर आपण सध्या झुंजार माचीकडे चाललो. तुम्ही बघू शकता धुका पण खूप जास्त प्रमाणात पडलेलं आहे. झुंजार माची दिसते का नाही काही सांगू शकत नाही. एका साईडला खूप जोराचा धुका आहे. खाली बघ. खाली पडलो तर गेलो. खाली पडलो तर खाली नाही वरती जाणार. एका साईडला खूप धुकं आहे आणि त्या साईडला जास्त धुकाच नाही आहे. बघू जाऊ. राजगडला सगळ्या स्पॉटवर सध्या असंच आहे. पावसाळ्याच्या दिवसांच्या मध्ये धुक्याचं प्रमाण जास्त दिसायला बघणार. जरी तू मोबाईल खाली गेला ना चालतोय बघा गाईच कसं आहे रस्ता बघा तुम्ही. इथून खाली गेलो डायरेक्ट पाय बी मोडेल. त्यासाठी एकदम काळजीपूर्वक जात जा. जाऊ मग आता. समोरच झुंझारमाची आहे. धुका पण जास्त प्रमाणात पडलाय. बघू मग आता. असते चला जाऊ. तर काहीच आता आल्यानंतर इथनं आपल्याला उतरायला शिड्या दिसतील. या साईडने उतरून या असं त्या साईडला जावं लागतंय. आणि सध्या तरी खूप धुका पडलाय. त्यामुळे झुंझारमाची दिसेल का नाही काय सांगू नाही शकत. पण जाऊ आपण. काय झालं तरी जाऊ आपण. 100 आणि 101% रस्ता बघा बाबा. एवढ्या मोठ्या पायऱ्या. तुम्हाला इथं बघा काय बघायला भेटेल. काय जाऊ मग. तर काय आता तिथं शिड्या बघा तुम्ही. पहिली स्टेप आहे अवघड.
इथनं सीड आहे ते अशा घातले तुला व्हिडिओ काढायची तुझी सावकाश जा रे, खूप अवघड आहे. जर तुझा आता सावकाश जा रे. असं असं आपल्याला तिकडे तिकडे चालत जायचे. दुकान असताना काहीच लय मजा आली असते. व्ह्यू एवढा भारी दिसला असताना काय बोलायचे आता. सावकाश जा. आपण पण जावं तर लगेच जायचं. स्टार्ट. हॅलो कुठून आपण बाबा 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 हॅलो बघ कुठून जयेश खाली बघ एकदा. जय शिवाजी. आणि अजून काय तिथं खाली उतरला ना, इथं मोठी दोरी आहे. हे शांत इथं रस्ता मग कसं घ्यायचं. आले ना की एकदम सावकाश ट्रेक करत जा. अजून खूप सारे ट्रेकर्स आहेत. चला जाऊ मग. खालचा व्ह्यू बघा कसा आहे. एकदम ब्रँडेड व्ह्यू आहे गाईच. तर गाईच आता आम्ही झुंजार माचीच्या इथं आलेलो आहोत. फुलं बघा एकदम ब्रँडेड दिसतात. व्ह्यू आहे ना. आणि हे बघा इथनं आलो आता आपण. आणि आता आपल्याला इकडे जायचं. इकडे रिस्की पॉईंट आहे. झुंजार माचीकडे जायचा. चला जाऊ मग. लय डेंजर विषय बाबा. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. हे मग कसा सीन आहे इकडे. तर इथनं जायचं आपल्याला. तर काही झुंजार माची बघा तुम्ही कशी आहे. पण झुंजार माची दिसतच नाही असा विषय. अरे मेन स्पॉट पण रिस्की पण पॉईंट आहे तेवढा बघा. मेन स्पॉटच पप्पे दिसत नाही काय करा. ती तिकडे काहीच दिसत नाही. धुका एवढ्या प्रमाणात आहे ना. जायचेच बघा कसं. याला पकडून जायचेच. एवढा खाली कुठेतरी काय बघू जाऊ. आणि आपलं तिथे जाऊ मग. त्याचा उतरत चालत असते असते जरा. पण विषय कायच असं आलंय. झुंजार माझी तिकडे आणि काही दिसतच नाही. खूप दुःख आले. येऊ का रे. तर काय आता उतरलेलो होता पण हवा कसं आहे. पूर्ण 80 डिग्रीच आहे. चल जाऊ आता आपल्याला तिकडे जायचं. तिकडे जायचं आपल्याला. इकडे बघा सांगून पडले. चला जाऊ मग. पटकन जाऊ. हाय हाय हाय. असते तर चला आपण स्पीडमध्ये जाता. दुसऱ्याला सांगायचा. बाकीच्या सांगायचा असते तर आपण सुसाट जाता. असा इथला दुःखा बघा काहीच. आणि झुंजार माझी तर काही दिसतच नाही. चला जाऊ मग. माझी बाग कशी तर काहीच आपलं पूर्ण पूर्ण फॉर ट्रेकिंग करून झालेलं आहे. आता आपण खाली उतरलेलो आहेत बघा तुम्ही. आणि आपलं मित्र तिकडे चाललेले आहेत. चला आपण लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.